1 वाटी मैद्याच्या पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकून तुम्ही यामध्ये पाणी टाकून या पद्धतीने गोळा मळून घेतल्यानंतर 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं आहे आणि नंतर मग एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. यामध्ये मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण इत्यादी शिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने भाज्या चॉप करून घ्यायच्यात. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि वाटाणा वगैरे, गाजर आणि एका कढईमध्ये तेल टाकून अद्रक लसूण पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आणि हे चॉप केलेल्या भाज्या पूर्ण अशा पद्धतीने परतून घ्यायच्यात आणि यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे आणि याला छान परतून झाल्यानंतर थोडंसं तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे थंड करण्यासाठी ठेवायचं. तर पीठ आपलं मळून भिजलेलं आहे आणि हे पण भाज्या टोमॅटो वगैरे शिजलेले आहे, त्याची साल काढायची, थंड करण्यासाठी ठेवायचे. तर चला या पिठापासून चपाती लाटून घेणार आहोत आणि ग्लासने किंवा कशाने तरी या पद्धतीने पुरे लाटून घ्यायचे. तर पुरे लाटल्यानंतर थंड केलेलं हे जे मिश्रण आहे भाज्यांचं ते अशा पद्धतीने भरून या पद्धतीने आपण मोमोज करून घेणार आहोत. आणि हा एक प्रकार आणि दुसरा एक प्रकार दाखवते. तर या पद्धतीने अशा पद्धतीने भरून घ्यायचं आणि एकाच बाजूने प्लेट पाडायची किंवा दोन्हीही बाजूने पाडल्या तरी चालतील आणि या पद्धतीने स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये किंवा चाळणीमध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे. तर टोमॅटोची पण पेस्ट करून घेतली आहे साल काढून आणि ही पेस्ट आपल्याला तेल टाकून एका पातेल्यामध्ये ती टाकून परतून घ्यायची. यामध्ये मिरे पावडर, मीठ आणि लाल तिखट कलरसाठी टाकायचे आणि या पद्धतीने सर्व करायचे. मोमोज तयार. त्याच पद्धतीच्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.